नमस्कार युवकार. एनवायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट म्हटल्यार पर्यावरण संरक्षण कायद्या सकयल सरकारा कडल्यान कितल्योश्योच स्टॅच्युटरी बॉडीज नियुक्त जातात आणि ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांची काम हे खूप महत्त्वाचें असता, कारण त्या अनुषंगान पर्यावरणाची हानी जावपाक जायना, पर्यावरणाचो सांबाळ करून आणि विकास म्हटल्यार एनवायरमेंट प्रोटेक्शन आणि डेव्हलपमेंट हाचो योग्य समतोल साधून हाडपाचें काम हे स्टॅच्युटरी बॉडीजाचें असता. आणि ज्या वेळार खंयचोय सरकारचो प्रकल्प नाजाल्यार प्रायव्हेट प्रकल्प जर खंयच्याय वाठारांत जर येता जायत जाल्यार त्या प्रकल्पांक परमिशन एनओसी दिवपाचें काम हे ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांचें असता. आता कोस्टल म्हटल्यार किनारी पट्ट्यांत GCZMA ही ऑथॉरिटी आसा, ज्या ऑथॉरिटीचे परमिशन्स, ज्या ऑथॉरिटीची एनओसी ही कोस्टल बेल्टांतल्या प्रकल्पा खातीर घेवपाची असता. हेर जाग्यांचेर जेन्ना अशा पद्दतीचे प्रोजेक्ट जेन्ना येतात त्या प्रोजेक्टाच्या विशयी स्टेट लेवल एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी ह्या पुराय प्रकल्पाचो अभ्यास करता आणि मागीर ताचेर स्टेट लेवल एक्सपर्ट अप्रेजल कमिटी ही ताचेर डिसिजन घेता. आता ह्यो ज्यो स्टॅच्युटरी बॉडीज असतात, वैधानिक संस्था ज्यो असतात, त्यो खूप महत्वाच्यो आणि त्या संस्थाचेर तज्ञ एक्सपर्ट लोक, त्या विशयाचो खास अभ्यास असलेले लोक, तांत्रिक, सायंटिफिक अशा सगळ्या नदरेंतल्यान योग्य पद्धतीन सरकाराक ॲडवायस करपी अशा पद्धतीच्या लोकांची नेमणूक ही ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांचेर जाता. आणि ह्या लोकांची मुखेल जबाबदारी म्हणटात ती एनवायरमेंट प्रोटेक्शन, कारण ह्या कायद्या खालाच ह्यो स्टॅच्युटरी बॉडीज हांची नियुक्ती जाता. म्हणून दुर्दैवान अशें जाला की ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांचेर ज्या तज्ञ लोकांची, ज्या अभ्यासू लोकांची नियुक्ती जाता, ते लोक आपली जबाबदारी विसरून कोणी तरी आपली त्या संस्थेचेर नियुक्ती केल्या ह्या उपकारा खाला खंय तरी ते दाबतात आणि मागीर पॉलिटिकल इन्फ्लुयन्सान कांय बाबतींत निर्णय घेतात अशें हालींच्या तेंपार आमकां पळोवपाक मेळ्ळा. आणि त्याच खातीर जेन्ना सायंटिफिकली एक्सपर्ट लोकां कडल्यान कसली क्लियरन्स नाजाल्यार एनओसी मेळटा, एनवायरमेंट क्लियरन्स मेळटा, त्या वेळार लोक विरोध जेन्ना करतात तेन्ना खरें म्हटल्यार ह्या एक्सपर्टांनी ग्रावंडाचेर येवन त्या लोकांची समजूत काडप गरजेचें. कारण तुमी एक्सपर्ट, तुमी त्या विशयाचो अभ्यास केला, त्या विशयाचे तज्ञ, तुम्ही त्या विशयाचो सायंटिफिक अभ्यास केला. सायन्स आयज इतले मुखार गेला की खंयची गजाल ही सायन्सांतल्यान प्रूव्ह जावपाक शकता. मागीर लोक जेन्ना विरोध करतात तेन्ना तुम्ही ऑन ग्राउंड येवन त्या लोकांची समजूत कित्याक काडपाक शकना? बाबा लोकांच्या मनांतले दुबाव कित्याक पयस जावपाक शकना? हाचोच अर्थ खंय तरी ही परमिशनां दितना हे तज्ञ, हे एक्सपर्ट लोक हे पॉलिटिकली इन्फ्लुयन्स पद्धतीन काम करतात आणि पॉलिटिकली इन्फ्लुयन्स जावन ही क्लियरन्सां दितात असो हातूंत दुबाव घेवपाक एक वाव आसा. आता हो विशय काडपाचें कारण कितें? तर सरकाराक कांय प्रोजेक्टाच्या बाबतींत इतली घाई आसता की ह्या अशा स्टॅच्युटरी बॉडीजांचे परमिशन येवपाची वाट हे कांय बाबतींत सरकार पळयना आणि त्या पयलींच आपल्यो ऑर्डरी इश्यू करता. हाचोच अर्थ खंय तरी ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांच्या विश्वासार्थाचेर दुबाव येवपा सारकी परिस्थिती निर्माण जाता. आता हो विशय जो आसा तो विशय हो शापोरा न्हंयच्या ड्रेजिंग कामाच्या संदर्भातलो विशय. शापोरा न्हंयचे ड्रेजिंग करपाच्या संदर्भात एक प्रस्ताव सरकारान तयार केलो आणि हो प्रस्ताव सरकारान तयार केल्या उपरांत हे ड्रेजिंग करपा विशयी कॅप्टन ऑफ पोर्ट्स डिपार्टमेंटान GCZMA पत्र बरयलें 4 जुलय 2024 ह्या दिसा. हे पत्र बरयल्या उपरांत GCZMA 14 म्हयन्या उपरांत डिपार्टमेंटाक रिस्पॉन्स दिलो आणि डिपार्टमेंटाक ती एनओसी दिली. म्हटल्यार 14 म्हयने कॅप्टन ऑफ पोर्ट्स डिपार्टमेंटान ते ड्रेजिंग कामाच्या संदर्भात GCZMA ची एनओसी मेळोवपाची वाट पळयली. पुणून 14 म्हयने वाट पळयल्या ह्या कॅप्टन ऑफ पोर्ट्स डिपार्टमेंटान ह्या ड्रेजिंग कामाची वर्क ऑर्डर दिता आसतना GCZMA चे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पावच्या पयलींच 5 दीस पयलीं ती वर्क ऑर्डर दिल्ल्याची एक गजाल आमच्या नदरेक आयल्या. आता हे पळया तुम्ही, ही GCZMA ची एनओसी
ही GCZMAची NOC जी आसा ती 17/11/2025 ह्या दिसा तांणी ही ऑर्डर इश्यू केल्ली आसा. 17 नोव्हेंबर 2025 ह्या दिसा. आणि ही ऑर्डर दुसरी पळया तुम्ही, वर्क ऑर्डर जी कॅप्टन ऑफ पोर्ट्सान ह्या संदर्भात, ह्या ड्रेजिंग कामाच्या संदर्भात दिल्या मेसर्स एनरिच ग्लोबल इन्फ्रा लिमिटेड. ऑलमोस्ट 7 कोटी 51 लाख रुपयाची ही वर्क ऑर्डर कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टावियो रॉड्रिगीस हांणी इश्यू केल्या 12/11/2025. आता GCZMAची NOC मेळ्ळ्या शिवाय हे काम दिवपाक मेळना, कारण GCZMA ही मेन ऑथॉरिटी. तांची नो ऑब्जेक्शन मेळच्या पयलींच 5 दिसा पयलीं कॅप्टन ऑफ पोर्ट्सान ही वर्क ऑर्डर ह्या कंपनीक कशी कितें दिलें हो आता मुखेल प्रश्न आसा. हाचो अर्थ ती GCZMA कशी करून परमिशन दितलेच अशें कॅप्टन ऑफ पोर्ट्साक कळ्ळें काय कितें. जर कॅप्टन ऑफ पोर्ट्सान 14 म्हयने वाट पळयली जाल्यार 5 दिसा पयलीं ही वर्क ऑर्डर इश्यू करपाचें कारण कितें हें आतां पळोवचें पडटलें. आता 7 कोटी 51 लाख रुपयाचें हें काम ही कितें कमी रक्कम न्हू. म्हणटकूच ही वर्क ऑर्डर दिवपाची घाई जी कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑक्टावियो रॉड्रिगीस हांणी केली ती नेमकी कोणाच्या दबावा वयल्यान केली. GCZMAची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मेळच्या पयलीं ही वर्क ऑर्डर तांणी इश्यू केलीच कशी. आता हातूंत एक गजाल दुबाव घेवपा सारकी आसा, कारण आमकां सगळ्यांक खबर आसा की ज्या दिसा कॉन्ट्रॅक्टराच्या हातीन वर्क ऑर्डर पावता त्या दिसा कमिशनाचे वाटे हे दिवपाक त्या कॉन्ट्रॅक्टराक मेकळीक मेळटा. म्हणटकूच कोणाक तरी ह्या कमिशनाची घाई जाल्ली काय कितें, तांणी कॅप्टन ऑफ पोर्ट्साचेर प्रेशर घालून ही वर्क ऑर्डर इश्यू करपाक लायली काय कितें. ह्या सगळ्या गजालींच्या, ह्या सगळ्या प्रश्नाच्यो जापो म्हाका दिसता ऑक्टावियो रॉड्रिगीस हेच दिवपाक शकता. पुणून ह्या सगळ्या कामकाजांतल्यान एक गजाल स्पश्टपणान दिसून येता की जी एक महत्वाची जबाबदारी ह्या स्टॅच्युटरी बॉडीजांचेर आसता ती जबाबदारी कुशीक दवरून पॉलिटिकल प्रेशराक बो डावन जावन नाजाल्यार पॉलिटिकल इन्फ्लुयन्सान पर्यावरणाच्या संरक्षणाकडे आत्मघात करपाचो प्रकार हो ह्या तज्ञ लोकां कडल्यान जाता. आणि तांच्या कडल्यान हातूंत मात्तूय अशा पद्धतीची अपेक्षा नसता, कारण हे शिकलेले तज्ञ त्या विशयाचे एक्सपर्ट लोक तांणी आपल्या ज्ञानाचो, आपल्या नॉलेजीचो उपयोग हो ह्या पर्यावरणाचे रक्षण करपाक लागून करचो ह्या विचारांतल्यान, ह्या उद्देशान तांची नियुक्ती ही स्टॅच्युटरी बॉडीजांचेर जाता. पुणून आपलें ज्ञान, आपलें नॉलेज, आपली एक्सपर्टी सगळे कुशीक दवरप आणि खंयच्या तरी आपल्या पॉलिटिकल बॉसाक खूश करपाक लागून ज्या बॉसांनी तांकां ह्या स्टॅच्युटरी बॉडीजाचेर हे पद दिल्लें आसा तांकां खूश करपाक लागून पर्यावरणा कडेन विश्वासघात करपाचें काम म्हाका दिसता ह्या स्टॅच्युटरी बॉडीजाच्या काम करपी एक्सपर्टांनी करचें न्हू. कारण ते जर प्रामाणीक रावंक ना जाल्यार ते आमच्या पर्यावरणा कडेन खेळटात, आमच्या भावी पिढी कडेन खेळटात आणि हे पाप नक्कीच तांकां आपल्या माथ्यार घेवपाचें ना. आणि त्या खातीर तांणी योग्य विचार करून आणि आपल्या कॉशियसाक प्रमाण मानून आपली जबाबदारी पार पाडची, जाल्यारूच खऱ्या अर्थान एनवायरमेंट प्रोटेक्शन जावपाक पावतलें. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.